Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. एक इंटरेस्टिंग टॉपिक की ज्या टॉपिकचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस हा मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आज आपल्याला बघायचं आहे सम इम्पॉर्टंट मिनरल्स अँड इट्स ऑर्स. खूप तुमच्या पुस्तकामध्ये हे महत्त्वाचे काही मिनरल्स दिलेले आहे आणि त्यांचे ऑर्स म्हणजे अशुद्धी, काही जे धातू खनिज आहे आणि त्यांच्या अशुद्धी नक्की काय आहे आणि त्यांचा आपल्या डेली लाईफमध्ये कसा उपयोग होत असतो हे आपल्याला छानपैकी समजून घ्यायचं आहे. तर सगळ्यांनी आपलं नोटबुक तुमचं पुस्तक माझ्यासोबत घेऊन बसा आणि एन्जॉय करा सायन्स विथ डी ॲज डिजिटल स्कूल. सो फर्स्ट इम्पॉर्टंट ऑर दिलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये आयर्न ऑर. म्हणजे काय मराठीमध्ये लोह खनिज. आता सगळ्यात पहिले खाणकाम केल्यानंतर खोदकाम केल्यानंतर आपल्याला मिळत असतं हे आयर्न ऑर. मग ते आयर्न ऑर जे असतं किंवा जे लोह खनिज आहे ते डायरेक्टली आपल्या प्युअर फॉर्म मध्ये मिळतं का? नाही, तर त्याच्या अशुद्धी, त्याच्याबरोबर माती चिटकलेली असते, वाळू चिटकलेली असते किंवा थोडेसे मिनरल्स त्याला अशुद्धी त्याच्याबरोबर असतात. म्हणजे अशुद्ध स्वरूपात आढळणाऱ्या ह्या लोखंडास आपण काय म्हणत असतो? लोह खनिज म्हणत असतो. दॅट इज आयर्न ऑकरिंग इन इम्प्युअर स्टेट दॅट इज कॉल्ड ॲज आयर्न ऑर. अशा पद्धतीने हे आयर्न की जे इम्प्युअर स्टेटमध्ये आपल्याला खोदकाम करताना ते आपल्याला डायरेक्ट असं शुद्ध स्वच्छ असं डायरेक्ट लोखंडाचे सगळे बार्स वगैरे नाही सापडत. त्याला माती चिटकलेली असते, वाळू चिटकलेली असते, खूप साऱ्या गोष्टी चिटकलेल्या असतात. मग आपण ते प्युरिफिकेशन ते स्वच्छ करत असतो आणि मग ते फर्नान्समध्ये टाकून सगळं शुद्धीही त्याच्या होत असतात आणि मग त्याच्यापासून आपले वेगवेगळे जे इम्प्लिमेंट्स असतात, वेगवेगळे जे आर्टिकल्स आहे लोखंडाच्या वस्तू आपण ह्या बनवत असतो. सो अशी प्रोसिजर इथे होत असते. डायरेक्ट शुद्ध आपल्याला जसं सोनं हे शुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला डायरेक्टली प्युअर फॉर्म मध्ये सापडत असतं किंवा चांदी सापडत असते किंवा प्लॅटिनम बिस्मथ हे सापडत असतं, तसं लोखंड आपल्याला कधीही सापडत नाही. त्याच्यावरती रस्ट आलेला असतो, गंज आलेला असतो. त्याचं ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन झाल्यानंतर Fe2O3 म्हणजे फेरस जे आयर्न ऑक्साईड तयार होत असतं, फेरस ऑक्साईड तयार होत असतं. म्हणजे ते काय होत असतं? इन शॉर्ट तुमचं अशुद्ध स्वरूपामध्ये कधीही लोखंड शुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला सापडत नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. इट इज फाउंड इन इट्स इम्प्युअर स्टेट दॅट इज इन द फॉर्म ऑफ इट्स आयर्न ऑर. आता हे जे आयर्न आहे ते फक्त छोट्या छोट्या गोष्टी नाही, मोठ्या मोठ्या गोष्टी. तुम्ही मला माहिती आहे छोट्या छोट्या सेफ्टी पिन किंवा साध्या ज्या पिन आहेत त्या टाचण्यांपासून ते ह्यूज मशिनरीज पर्यंत इट इज यूज फॉर द प्रोडक्शन फ्रॉम पिन्स टू द ह्यूज मशिनरी अँड फॉर द डिफरंट टाइप ऑफ आर्टिकल्स. छोट्या छोट्या पिन पासून मोठ्या मोठ्या मशिनरीज आहे. तुम्ही लोखंडाच्या बघितल्या असेल. इट इज यूज इन फॉर मेकिंग द रेल्वे ट्रॅक्स. तुम्ही जे रेल्वेचे रूळ आहे ते बघितले आहे ते सुद्धा आयर्नचे बनलेले असतात. इट इज यूज इन द रेल्वे ट्रॅक अँड फॉर द फार्मिंग इम्प्लिमेंट जे शेतकऱ्यांची वेगवेगळी इम्प्लिमेंट्स आहे. फॉर एक्झाम्पल त्यांचं पावडं आहे, कुदळ असतं, नंतर खुरपं असतं, वेगवेगळे फार्मिंग इम्प्लिमेंट्स असतात. ते बनवण्यासाठी सुद्धा तुमचं हे जे आयर्न आहे लोखंडाचा इथे उपयोग होत असतो. सो स्टुडंट, देर आर 4 मेन ऑर्स ऑफ दिस आयर्न. ह्या आयर्नचे 4 मेन ऑर्स आहे म्हणजे 4 त्याचे अपरूप आहेत. तर त्याचे नाव आहे मॅग्नेटाइट, हेमॅटाइट, लिमोनाइट अँड सिडराइट. हे 4 नाव आहे. आता तुम्ही सगळे कन्फ्यूज व्हाल. मग हे 4 नावं लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक छानशी ट्रिक पण सांगणार आहे. खूप इंटरेस्टिंग ट्रिक आहे. तुम्ही सगळ्यांनी शोले फिल्म बघितली असेल, शोले हा पिक्चर बघितला असेल. तर त्या शोले फिल्ममध्ये महत्वाची मेन कॅरेक्टर कोण आहे? हिरोईन कोण आहे? हेमा मालिनी. मग हेमा मालिनीच्या नावाने एक ट्रिक आहे इंटरेस्टिंग, लक्षात ठेवायचं. त्यांचं नाव काय आहे? श्रीमती हेमा मालिनी. सो श्रीमती हा शब्द जर आपण लिहिला तर श्रीमतीमध्ये काय येतं? श्री. सो श्री फॉर सिडेराइट, श्री फॉर सिडेराइट. हेमा मालिनी, हे फॉर हेमेटाइट, मा फॉर मॅग्नेटाइट, ली फॉर लिमोनाइट. सो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचे. श्रीमती हेमा मालिनी ही ट्रिप लक्षात ठेवायची. शोले फिल्मच्या हिरोईन कोण आहे? श्रीमती हेमा मालिनी. सो श्री फॉर सिडेराइट, हे फॉर हेमेटाइट, एम फॉर मॅग्नेटाइट आणि नी फॉर लिमोनाइट. हे 4 महत्वाचे काय आहेत तुमचे? महत्वाचे हे जे आयर्न ओर आहे आयर्न ओर्स आहेत. म्हणजे तुमचे लोह खनिज किंवा लोखंडाचे 4 महत्वाचे जर आयर्न ऑर्स विचारले तर तुम्हाला हे लिहिता आले पाहिजे. सिडेराइट, हेमेटाइट, मॅग्नेटाइट अँड लिमोनाइट. सो क्लिअर एव्हरीवन? सो याच्याविषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली नाही कारण तुम्हाला फक्त जस्ट त्यांचे नावं आहे. पण तरी मी तुम्हाला थोडीशी तुमचं जनरल नॉलेज वाढण्यासाठी इन्फॉर्मेशन देते कारण तुम्हाला पुढच्या स्टँडर्डमध्ये याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती ही मिळून घ्यायची आहे. तर पहिलं आपण बघितलं मॅग्नेटाइट. मॅग्नेटाइट इज अ फायनेस्ट आयर्न विच हॅव्हिंग व्हेरी हाय कंटेंट ऑफ आयर्न. म्हणजे सगळ्यात जास्त लोहाचं प्रमाण
कोणत्या आयनच्या ऑर मध्ये आहे तर मॅग्नेटाइट मध्ये. किती असतं जवळजवळ 72% आयन. या म्हणजे सगळं खोदलं त्याच्यामध्ये लगेच एवढं आयन मिळालं की नाही, मॅग्नेट जेवढं 100% मिळालं त्याच्यामध्ये त्या मॅग्नेटाइट मध्ये तुमच्या 72% काय असतं आयन हे प्रेझेंट असतं. त्यानंतर सगळ्यात जास्त जो आपल्या इंडियामध्ये वापरला जातो तो आयन ऑर म्हणजे हेमॅटाइट, की ज्याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 60% आयन हे प्रेझेंट असतं. आता याचं नाव हेमॅटाइट असं का पडलं असतं? तुम्ही हिमोग्लोबिन असं ऐकलं असेल की आपला रक्ताचा रंग लाल का असतो? जस्ट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हिमोग्लोबिन. आयन प्रेझेंट असतो. हिमोग्लोबिन, हिमो मीन्स व्हॉट इज आयन प्रेझेंट असतो आपल्या रक्तामध्ये, म्हणून आपला रक्त कायचा रंग काय असतो? रेड असतो. हिमोग्लोबिन प्रेझेंट. सो हिमो फॉर रेड, दॅट्स वाय याचा हिमॅटाइटचा रंग काय असतो? तुमचा लाल रंगाचा असतो. नेक्स्ट वन इज, पहिले आपण काय बघितलं? सगळ्यात जास्त मॅग्नेटाइट जवळजवळ 72% तुमचं प्रेझेंट असतं काय त्याच्यामध्ये? आयन. त्यानंतर 50 ते 60% असतं हेमॅटाइट मध्ये. तर आता तिसरा प्रकार बघूया आपण, लिमोनाइट. हा आहे तुमचा तिसरा प्रकार. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हायड्रेटेड आयन ऑर्स, कारण याच्यामध्ये पाण्याचा थोड्या प्रमाणात अंश हा प्रेझेंट असतो, म्हणून याला काय म्हणणार आहे तुम्ही? तुम्हाला पेपरला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं की आयनचं कुठल्या ऑर मध्ये पाण्याचा अंश प्रेझेंट, हॅव्हिंग द प्रेझेन्स ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. वॉटर मॉलिक्युल कोणत्या आयनच्या ऑर मध्ये प्रेझेंट असेल तर तुम्ही लिहायचं आहे तिथे लिमोनाइट. आणि शेवटचा जो प्रकार आहे तुमचा सिडेराइट. तर जे सिडेराइट आहे त्याच्यामध्ये काय असतं? तुमचं कार्बोनेटच्या फॉर्म मध्ये ते असतं आणि त्याच्यापासून आपल्याला फक्त 10 ते 40% फक्त आयन हे मिळत असतं. सो अशा पद्धतीने आपण मॅग्नेटाइट, हिमेटाइट, लिमोनाइट अँड सिडेराइट हे 4 आयनच्या ऑरचा डिटेल मध्ये इथे अभ्यास केला. सो आय थिंक आयन ऑर आहे ही कन्सेप्ट तुमची छानपैकी क्लिअर झाली असेल. सगळ्यात महत्वाचं आयन ऑर्स मध्ये तिथे त्याचा काय काय यूज होत असतो, त्याचे कुठले कुठले 4 ऑर्स आहेत, हे सगळं डिटेल मध्ये आज आपण इथे समजून घेतलं. सो स्टुडंट, नेक्स्ट ऑर इज अ मॅंगनीज. मॅंगनीज आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. मॅंगनीज ऑकर्स इन द फॉर्म ऑफ सिलिकेट, कार्बोनेट्स अँड ऑक्साइड. या 3 स्वरूपामध्ये आपल्याला मॅंगनीज हे नेहमी सापडत असतं. कोणत्या 3 स्वरूपामध्ये? एक तर सिलिकेट, देन कार्बोनेट आणि ऑक्साइड. या 3 स्वरूपामध्ये तुम्हाला हे मॅंगनीज नेहमी बघायला मिळत असतं. सो इन विच 3 फॉर्म मॅंगनीज यू फाउंड? इट इज in the form of silicate, oxides and carbonate. ह्या 3 फॉर्म मध्ये तुम्हाला हे सापडेल. मोस्ट इम्पॉर्टंट यूज ऑफ दिस मॅंगनीज, दॅट इज कंपाऊंड ऑफ दिस मॅंगनीज इज यूज फॉर मेकिंग द डिफरंट टाइप ऑफ मेडिसिन. आयुर्वेदिक मध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांच्या निर्मितीमध्ये या मॅंगनीजचा प्रामुख्याने वापर केला जात असतो. देन इट इज ऑल्सो यूज फॉर गिव्हिंग द पिंकी स्टिंग टू द ग्लास. तुमची जी ग्लास आहे, तुमची जी काच आहे, त्या काचेला गुलाबी रंगाची जर छटा आणायची असेल तर तुम्ही कशाचा वापर करायचा? इथे मॅंगनीजचा वापर करायचा. सो विच और विच मिनरल इज यूज फॉर गिव्हिंग द पिंकी स्टिंग टू द ग्लास? काचेला गुलाबी छटा देण्यासाठी कोणत्या मिनरलचा वापर करायचा असा जर प्रश्न आला तर तुम्ही काय लिहिणार? इट इज नथिंग बट अ मॅंगनीज. त्यानंतर मेडिसिन मध्ये कोणतं मिनरल वापरतात? तुमचं मॅंगनीज यूज करत असतात. आता सगळ्यात पहिले 30,000 वर्षांपूर्वी फ्रान्स या देशामध्ये जे तिथले लोक होते त्या लोकांनी केव्ह पेंटिंग साठी, म्हणजे तुमच्या ज्या गुहा होत्या त्या गुहांमध्ये पेंटिंग साठी ह्या मिनरलचा सगळ्यात पहिले वापर केला. परंतु त्यांना माहिती नव्हतं की ह्या मिनरलला मॅंगनीज असं नाव आहे. अँड वन मोर इम्पॉर्टंट यूज ऑफ दिस मॅग्नेट इज यूज इन इलेक्ट्रिकल ऍप्लिकन्सेस. म्हणजे तुमचे जे इलेक्ट्रिकल जे उपकरण आहे त्याच्यामध्ये ह्या मॅंगनीजचा उपयोग केला जात असतो. मोस्ट इम्पॉर्टंट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर बॉडी अँड फॉर द बॉडी ग्रोथ. आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपल्याला वेगवेगळ्या पदार्थांमधून मॅंगनीज हे आपल्या बॉडीमध्ये जात असतो. जर मॅंगनीज आपल्या बॉडीला मिळालं नाही तर आपले हाडं जे आहे ते ठिसूळ होऊन ब्रेकडाऊन लवकर, आपलं फ्रॅक्चर हाताचं पायाचं हे लवकर होऊ शकतो. त्यानंतर जे कुत्रा, मांजर, जे पेट ॲनिमल्स असतात त्यांना जे फूड देतात, रेडीमेड जे फूड आपण तुम्हाला माहिती आहे, रेडीमेड जे फूड मिळत असतं त्या फूड मध्ये सुद्धा मॅंगनीज हा घटक टाकलेला असतो. बिकॉज फॉर मेकिंग देअर बोन्स स्ट्रॉंग अँड फॉर मेकिंग देम हेल्दी. त्यांची बॉडी स्ट्रॉंग व्हावी, हेल्दी व्हावं म्हणून त्याच्यामध्ये ते थोड्याफार प्रमाणामध्ये मॅंगनीजचा अंश हा तिथे टाकलेला असतो. इट इज ऑल्सो फॉर मेकिंग द स्टील. स्टील तयार करण्यासाठी मॅंगनीजचा उपयोग होत असतो. फॉर रेल्वे ट्रॅक्स जे आहेत आयन आणि प्लस त्याच्यामध्ये काय असतं? मॅंगनीज. याचा वापर करून ते रेल्वे ट्रॅक्स बनवलेले असते. अँड for the making the tins of your bottles, for example Coca-Cola, Pepsi, तुमचं जे वेगवेगळे कोल्ड ड्रिंक्स असतात त्या कोल्ड ड्रिंक्सचं जे टीन असतो, तो जो डब्बा असतो, तो काय त्याच्यामध्ये त्याची केमिकल रिॲक्शन होऊन त्याच्यामधलं जे लिक्विड आहे ते खराब होईल म्हणून त्या स्ट्रॉंग ड्युरेबल
त्या डब्यामध्ये ते ठेवतात, तर ती जी कॅन आहे ती कशाची बनलेली असते? इट इज नथिंग बट अ मँगनीज. अशा पद्धतीने हा आहे इंटरेस्टिंग मँगनीज. सो आय थिंक मँगनीज काय आहे, त्याचे युजेस काय आहे, हे सगळं तुमचं आज छानपैकी क्लिअर झालं असेल. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट ऑर ऑफ दिस lesson.